23 एप्रिल रोजी होत असलेल्या राहुरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांनी केले। दिनांक 18 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्रीमती पवार म्हणाले की राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेसाठी पथके स्थापन करण्यात आली असून मतदान प्रक्रियेसाठी 23 समन्वय अधिकारी नियुक्त केलेले आहेत। सर्व 374 केंद्रांचे वेबकास्टिंग प्रत्यक्ष प्रक्षेपण केले जाणार आहे। पोटनिवडणुकीत खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी अनामत रक्कम 10,000 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारासाठी 5,000 रुपये इतकी रक्कम राहणार आहे। उमेदवाराच्या खर्चाची कमाल मर्यादा 40 लाख रुपये इतकी राहील। सर्व 374 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग तसेच 3 आदर्श मतदान केंद्र, त्यामध्ये एक पूर्ण महिला संचलित, एक दिव्यांग तर एक युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। मतदान प्रक्रियेसाठी 598 बॅलेट युनिट, 614 कंट्रोल युनिट आणि 606 व्हीव्हीपॅट युनिट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। 15 मार्च 2026च्या मतदार यादीनुसार मतदारसंघात 3,33,183 मतदार असून त्यापैकी 1,72,085 पुरुष, 1,61,097 महिला, 1,052 सैनिक मतदार आहेत। 28 मार्च 2026 पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांना देखील मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। रोख रक्कम बाळगताना त्याबाबतचे कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे। आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालनासाठी 6 एपीएसटी, 6 एसएसटी, 3 व्हीएसटी आणि 1 व्हीव्हीटी पथके 24 तास कार्यरत राहतील। विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर लावणे, घोषणा लिहिणे, कापडी बॅनर आता फलक झेंडे लावणे इत्यादी कारणाने मालमत्ता विद्रुपित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्रात 1950 हा टोल फ्री नंबर कार्यान्वित केला आहे। आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी मोबाईलवरती सी व्हिजिल ॲपद्वारे करता येणार आहे। 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक तसेच 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा निर्माण करून देण्यात येणार असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेची सोय करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा पवार आणि तहसीलदार साहेब राहुरी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री अमित पवार यांनी केले आहे। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।